एक 28 वर्षीय युवक ने कुएं में छलांग लगाकर आत्महत्या कर ली। अमरावती महामार्ग स्थित ग्राम पंचायत दौलामिट्टी क्षेत्र अंतर्गत 8वां मेल परिसर में मंगलवार को प्रातःकाल समय एक युवक ने कुएं में कूदकर आत्महत्या करने की वारदात से शोक दिखा गया। प्राप्त जानकारी के अनुसार मृतक युवक का नाम योगेश चैनलाल उइके रामजी आंबेडकर नगर 8वां मेल निवासी है। वह अपने माता पिता के साथ रहता था। सोमवार रात्रि को जब सब खाना खाकर सो गए, इसी दरमियान मंगलवार की भोर समय मृतक योगेश चुपचाप उठकर नींद से उठकर बाहर चला गया। सुबह जब वह अपने बिस्तर पर नहीं दिखाई दिया तो उसकी मां ने बड़े बेटे नंदू को योगेश गायब होने की जानकारी दी। इस सूचना से सभी ने घर में व आस पड़ोस में उसकी खोज शुरू कर दी, परंतु वह नहीं दिखाई दिया। इसी खोजबीन में नया माड़ा कॉलोनी स्थित बड़े कुएं के बाहर चप्पल दिखाई देने से सभी वहां एकत्रित हुए तथा कुएं में निरीक्षण पश्चात मृतदेह तरंगता नजर आया। वाड़ी पुलिस को सूचना मिलते ही वह घटनास्थल पर पहुंची। दरमियान सूचना मिलने पर अग्निशमन विभाग के कर्मचारी भी पहुंचे। उन्होंने कुएं से इस मृतदेह को निकाला। पश्चात यह मृतदेह घर से सुबह गायब हुए योगेश का ही होने की पुष्टि परिजनों ने पुलिस के समक्ष की। वाड़ी पुलिस ने पंचनामा कर शव को जांच के लिए नागपुर भेज दिया। योगेश चैनलाल उइके हा मुलगा रात्रीपासून मिसिंग होता, तर घरच्या लोकांना त्याच्या आईला 1:15 वाजताच्या सुमारास त्यांना जाग आल्यास त्यांना मुलगा दिसला नसल्यामुळे त्यांनी आम्हाला शेजारच्या लोकांना उठवले आणि आम्ही सर्वांनी मिळून इकडे तिकडे पाहिलं त्याला, पण तो शोधाशोध घेतला, दिसलेला नाही। तरी त्याच्यानंतर मुलं आमच्या वस्तीतल्या सगळ्या मुलांनी अमरावती रोड पासून तर बर्डीपर्यंत तर इकडे गोंडखरीपर्यंत एरियातील मुलांनी त्यांचा शोधाशोध घेतला, तरीही मुलगा दिसला नसल्यामुळे परत माडा कॉलनीतील जे एरिया आहे त्या एरियामध्ये सुद्धा शोध घेतला, तर तिथे त्या मुलांच्या चप्पल आढळल्या। त्या चप्पलचा फोटो घरी काढून आणला मुलांनी आणि घरच्या लोकांना दाखवण्यात आला, तर त्यांनी चप्पलची शिनाख्त केली, त्यांना ओळखलं चप्पलला आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन कारवाई केली। पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली आणि तो पोरगा थोडा नॅरो माइंड असल्यामुळे तो मुलगा केव्हा गेला हे घरातल्यांना कोणालाच काही माहिती नाही, त्यामुळे ही गडबड झालेली आहे। आणि तो सिव्हिल सर्जन म्हणून काम करायचा लोकल आणि 3-4 दिवसापासून तो घरीच होता आणि हलका नॅरो माइंड असल्यामुळे तो कसा गेला काय कोणालाच काही पता नाही आणि अकस्मात ह्या गोष्टी झालेल्या आहेत। तर त्या परिवारावर हा खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। त्यामुळे आमच्या एरियातील सर्व रामजी आंबेडकर परिसरातून सर्वांची विनंती आहे की ज्या विहिरीमध्ये हा भाग नेहमी वारंवार तिथे एकूण एक अशा आतापर्यंत 20 ते 25 मुलांचे तिथे जीव प्रकरण झालेले आहेत आणि तिथे मृत्युमुखी झालेले आहेत, तर त्या विहिरीचा बंदोबस्त ग्रामपंचायतकडनं आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून हा बंदोबस्त व्हायला पाहिजे अशी आमच्या। युवा बेटी के आत्महत्या से उनके परिवार के साथ परिसर में भी शोक की लहर निर्माण हुई। जिस कुएं में योगेश ने कूदकर अपने जीवन समाप्त किया, वहां अब तक 25 से अधिक ग्रस्त युवक, महिला, पुरुषों और बुजुर्गों ने आत्महत्या की है। यह कुआं आत्महत्या के लिए कुख्यात हो गया है। नागरिक चाहते हैं कि ग्राम पंचायत इस प्रकार की दुर्घटनाएं रोकने के लिए कुएं के ऊपर जाली लगाए। ग्राम पंचायत क्षेत्र के नागरिकों ने इस मुद्दे को ग्राम पंचायत समक्ष रखने की बात समाज सेवी व आंगनवाड़ी सेविका चरबे मैडम ने जानकारी दी। 5/2/2019 रोजी सकाळी 8:15 वाजता सुमारास नंदकिशोर चैनलाल उइके वय 35 वर्ष राहणार 8वां मैल रामजी आंबेडकर नगर तक्षशिला बुद्धविहाराजवळ नागपूर हे पोलीस स्टेशनला काही कार्यकर्ता महिला लेडीज चारवे मॅडम इतर महिला होत्या पोलिसांना आले आणि त्यांनी सांगितले की माझा भाऊ योगेश चैनलाल उइके वय 28 वर्ष याचे लग्न झालेले नव्हते, हा मिस्त्रीचे काम करत होता। हा रात्री अंदाजे 1:15 वाजता सुमारास घरी कुणाला काही न सांगता निघून गेला होता आणि त्याचा आम्ही मग रात्री शोध घेतला, तर सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आम्हाला त्याच्या पायातील नवीन ज्या स्लीपर चपला होत्या त्या दौलामिट्टी न्यू माडा कॉलनी रोडवरील एका पडीत विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसल्यात। त्यावरून आम्हाला संशय आला की त्याने याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय आला असे त्यांनी प्रथम थोडी सांगितले। नंतर आम्ही तात्काळ स्टाफसह पीटर गाडीने घटनास्थळी गेलो, घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। नंतर ते प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले। आम्ही तात्काळ फायर कंट्रोलला माहिती दिली, कंट्रोलने फायर ब्रिगेडला माहिती दिली। त्यावरून तेथील अग्निशामक दलाचे अधिकारी आले आणि त्यांनी ते प्रेत बाहेर काढले। ते प्रेत मृतकाच्या भावाने ओळखून सांगितले की हे प्रेत योगेश चैनलाल उइके याचे आहे आणि त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळलेले नाही।
आणि ते प्रेत बाहेर काढून ते पोस्टमॉर्टम करिता मेवास पेठ येथे पाठवण्यात आलेले आहे. पुढील कारवाई करीत आहे. यापूर्वी देखील सदर विहिरीमध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आम्ही तसेच इतर लोकांनी ग्रामपंचायत दौलामिटी येथे लेखी निवेदन दिले की सदर विहीर एक तर बुजवण्यात यावी किंवा या विहिरीवर लोखंडी ग्रिल टाकून मजबूत झाकण बसवण्यात यावे, पण ते अजून सुविधा झालेली नाही आणि आत्महत्येचे प्रकरण सुरूच आहेत. तरी यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता है. वाड़ी थाने की पीएसआई कवनपुरी और उनकी टीम मौके पर पहुंचकर आगे की कार्रवाई कर रहे हैं. एनबीसी न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.